ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्याची जोरदार चर्चा सध्या राज्यात सुरू आहे। या सर्व खासदारांना घेऊन स्वतः एकनाथ शिंदे देखील मंगळवारी दिल्लीला गेले होते। या खासदारांचा वेगळा गट स्थापन करून त्यांना शिंदे गटात सामील करून घेण्याची सर्व प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली। मात्र ऐनवेळी हा सगळा प्लॅन फिसकटला असल्याची माहिती समोर आली आहे। 6 पैकी 2 खासदारांनी सह्या न केल्याने ऑपरेशन टायगर फेल झाल्याची चर्चा आहे। ज्या खासदारांनी वेगळा गट स्थापन करण्याच्या पत्रावर सह्या केल्या नाहीत त्यात ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील आणि धारशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा समावेश आहे। संजय दिना पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याची माहिती आहे। ते ठाकरे गटाच्या बैठकीला हजर राहणार असल्याचे बोलले जाते। मात्र ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत अद्याप संभ्रम आहे। ओमराजे यांनी संबंधित पत्रावर सही केली नसली तरी ते एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरे कोणासोबत राहणार याबाबत आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही। ओमराजे सध्या पुण्यात आहेत। ते ठाकरे गटात दिल्लीतील संसदीय पक्षाच्या बैठकीला जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे। त्यामुळे त्यांच्या मनात नक्की काय असा प्रश्न निर्माण होत आहे। राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ओमराजे निंबाळकर सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचे सांगण्यात येत आहे। 20 जूनला मुंबई हायकोर्टात ओमराजे यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाचा निकाल लागणार आहे। याच निकालामुळे त्यांनी ऑपरेशन टायगरमधून तुर्तास माघार घेतल्याचे बोलले जाते। हा निकाल कसा लागणार यावर ओमराजेंची भूमिका ठरल्याचं सांगता येत आहे। खरं तर यात निकाल मंगळवारी म्हणजे 17 तारखेलाच लागणार होता, मात्र तो निकाल पुढे ढकलण्यात आला। त्यामुळे ओमराजेंनी देखील आपला निर्णय पुढे ढकलल्याचं कळत आहे। कोर्टाचा निकाल लागेपर्यंत आपण कोणतीही भूमिका घेणार नाही अशी भूमिका खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली आहे। 20 तारखेच्या निकालानंतर मी माझी भूमिका अधिकृतपणे जाहीर करणार असं ओमराजे निंबाळकर यांच्याकडून सांगण्यात आलं आहे। त्यामुळे आजच्या दिल्लीतील ठाकरे गटाच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे चिन्ह आहेत। सबस्क्राइब करा तिचा सागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत